हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज सकाळी सकाळी बघा जतला अर्चना वगैरे गेलेत ना, तर तिकडून फोन आलेला यात्रेसाठी अर्चना गेले जतला, आणि माझं आणि अर्चनाचं माहेर पण जवळजवळच आहे। मग ती माझ्या वहिनीकडे आईकडे वगैरे आली होती। मग भाच्या वगैरे सगळेजण व्हिडिओ कॉल करून बोलत होते माझ्याशी। तर स्वरा पण बसलेली, तर अगदी रुसून बसली, मला नेलं नाही, मग मला हे आणलं नाही, मला ते आणलं नाही, असं काय काय दंगा चाललेला आणि एकदम रुसून बसलेली सगळ्यांशी। तर आज नेमिनाथ नगरी इथं बघा प्रदर्शन होतं, म्हणजे फेस्टिवल होतं। तर प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये भरतंय, तर म्हटलं आपण आज तिकडं जाऊन येऊया, म्हणून आज खास तिला घेऊन मी आले इकडं नेमिनाथ नगरला इथे। तर आता यात्रा चालू आहे ना जतची, त्यामुळे सगळीजण यात्रेला गेलेत आणि घरी जास्त कोण नाही, मी मम्मी आणि स्वरा एवढीच आहे, जास्त कोणी सगळी गेलेत यात्रेला। तर तिला नेलं नाही, शाळा होती म्हणून, त्यामुळे ती चिडलेली, त्यामुळे रडत होती की कारण तिला जतला जायला फार आवडतं आणि तिथलं सगळं ते वातावरण बघितलं ना व्हिडिओ कॉलमध्ये, तर लगेच रडायला लागली। मग म्हटलं तिला आपण जाऊन या नेमिनाथ नगरला, फेस्टिवल आहे मस्त वगैरे आहे छान छान। तर तिच्या हट्टासाठी आज मी घेऊन गेले बघा, आणि जतवरून पण वहिनीनी किंवा साक्षी, श्रावणी, अर्चनानी सगळ्यांनी तिकडून काय काय तिला घेऊन दिले खेळणी, तर ती पण पाहिजे होती आणि जायचं पण होतं। तर मग तिला घेऊन आले मी आता, आणि तिथं बघू आता तिची काय काय शॉपिंग वगैरे होत्या, काय काय घेतेय। कोण येणार आहे आज? तू रे माझा मित्र मधले आज कलाकार येणार आहेत बघायचं। तर खूप छान फेस्टिवल भरतं आणि एकदम छान असे कलाकार वगैरे पण येतात, आणि तर साड्या वगैरे बघा किती छान स्टिच वगैरे अशा करून म्हणजे शिवून असे पुतळ्यांना वगैरे नेसवलं, तर किती भारी वाटतात बघा। मग म्हटलं आता एक फोटो वगैरे तर होऊन जाऊ दे, तर त्यांच्यासोबत मी एक फोटो असा काढला मी आणि स्वरानी। तर खूप भारी असं काय काय आहे फेस्टिवलमध्ये, तर नक्कीच तुम्ही आनंद घ्या याचा, की आतमध्ये काय काय आहे, भरपूर छान वगैरे आणि संसार उपयोगी वस्तू वगैरे अशा भरपूर आहेत। तर इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे पण भरपूर आहेत। तर चला आपण बघूया आजचं फेस्टिवल कसं आहे ते। पप्पा कुठे गेले? कितीला शेगडी या कशा? 13,250 आहे, 8,600 ला 100 ऑफर आहे छान आहे। कोण आहे? तरी ते स्वराची मैत्रीण भेटलेली, थोड्या वेळा गप्पा वगैरे मारल्या, ते गेले पुढं, नंतर आम्ही चाललो आता परत फेस्टिवल। ब्लँकेट वगैरे बघ किती छान छान। ड्रेस बघ स्वरा, घ्यायचं तुला यातला? पिंक घरी आहे की सेम असला? तर लहान मुलांचे ड्रेस वगैरे टॉप वगैरे किती छान आहेत बघा, तर एकदम भारी होते, पण कपडे फार झाले त्यामुळे काही घेतलं नाही। जिथं मेकअपचं सामान दिसेल तिथं आपल्यासारख्या लेडीज काय बघायलाच नको, मग गर्दीच गर्दी असते। तर इथं बघा किती गर्दी पण आहे, आणि छान छान असे झुमके वगैरे होते तिथं। तर काय काय बरंच चालायचं शॉपिंग करायचं, तर घेतलं आहे, स्वरासाठीच घेतलं आहे, माझ्यासाठी काही घेतले नाही आहे, कारण भरपूर आहे, जाईल तेव्हा कुठं ना कुठं आपण काही ना काहीतरी घेतच असतो। तर झुमके छान होते, तर स्वरा म्हणते मम्मी मला थोडंसं क्लिपा वगैरे घे किंवा काही काही ते ब्रासलेट वगैरे, तर ते घ्यायचं होतं, तर ते घेतलं आहे।
किती झाले त्याचे? 200 घे जरा ते घे की नाही कमी नाही हां बेल्ट बघ किती छान आहेत सरा बांगड्या बघ किती छान आहेत बांगड्या हे कसे चमचे 100ला 6 तुला येते का रिंग खेळायला ते खेळायला येते का हे रिंग कितीला भैया भैया ही वरची रिंग कितीला ती प्लास्टिकची रिंग आहे ती कितीला आहे रिंग रिंग ही 80ला देणार ना का नाही 80ला नाही चला 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 बघू दाखव चला द्या हे घ्या पंचाबक ते बघ किती छान आहेत कुठं होय होय मग काय झालं बसायला बघून बस की त्याच्यावरती हां कोण येणार आहे आज तू रे माझा मित्रामध्ये आज कलाकार येणार आहेत बघायचं पहिले तू सांगितलं तुम्ही येऊ नका
कसलं पाहिजे आईस्क्रीम? घ्या एक एक सगळ्यांना. नको होत असं काय. किती वाला ते? हां हां 3 द्या. स्वरा तुला काय पाहिजे? हे कसलं आईस आहे? आईस कॅन्डी आहे काही नाही? मी प्रदर्शनमधनं बघा आणि सकाळी स्वराचा रडून दंगा की यात्रेला सगळी गेली होती. काय काय आणलं होतं तरी पण तिला जायचं होतं म्हणून गेलं होतं. तर यात्रेमधनं तिच्या मामीनं म्हणजे साक्षी श्रावणीनं आणि काकी पण गेले ना जतला. तर तिने पण काय काय घेऊन दिलंय तर ती आता दाखवते स्वरा. तर फेस्टिवलमधनं काय आणलं स्वरा आज? हां काय काय आणलं बघ दाखव. क्लिप आणली, शॉर्पनर आणलंय, ही हार्टची क्लिप आणि ब्रासलेट आणि काय काय आणलं? इलेझर दाखव. सगळे कलरची इलेझर आहेत ना. तर इलेझर घेऊन आली आहे आणि लिप बाम आणले. जास्त काय आणलं नाही, भरपूर खेळणी वगैरे भरपूर आहेत तिच्याकडं. हां त्यामुळे काय आणलेलं नाही आहेत. शॉर्पनर बघ, शॉर्पनर छान आहे ग. आमच्या वेळेस तर असं काय भेटत पण नव्हतं बघ, साधं असायचं एकच आहे की नाही. बांगड्या घेतल्या तिथं मला खड्यांच्या आणि ब्रासलेट वगैरे काय काय घेतले. हा तिच्या काकानं आणलं तिकडून मेकअप सेट. पोरी म्हटलं की काय खरं नाही, सगळं त्यांना लागत असते. तर बेल्ट काय काय बरंच तिच्या मामीनं साक्षीनं श्रावणीनं वगैरे घेऊन दिल्यात. हे माझ्या दादानं म्हणे आधी भैयानं आणलं वे. बरं चालतंय. आणि आता प्रदर्शनमधनं आणलेली ड्रिंक तयार कर बघू येत्या काय. काढते सगळं खोल. फिरवायला येते काय घेऊन आलीस? फिरवायला आलं पाहिजे ते स्वरा. काय आणलेस एवढं पण ते खेळायचं. सरळ लावते. काढ घाल त्याच्यात. बघूया खेळायला येते का आता. घेऊन आलेस एवढं. दाखव दाखव दाखव. कसं करायचं? हल्ला की मग फिरव की ते. फिरव फिरवते. हा नाही करत. फिरव गोल गोल फिरव. मला नाही येत असं असं घालायचं फिरवायचं. फिरव ते रिंग फिरवून घे पहिला. हा फिरव. हा फिरव. हा नाही आवर लवकर. फिरव असं असं काय. आवर 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 आवर. फिरव आणि फिरव वर घ्यायचं वरनं. हा येते का बघ. हा बघू बघू. फिरव फिरव. येते येते. आवर आवर. अगं मग तेवढं होणारच की. त्याच्यापेक्षा छोटं कसं करायचं ते. येते का बघ आता. दाखव दाखव पटकन दाखव. आवर आवर. काय येत नाही बाबा, उगाच घेतले. काय येत नाही काय नाही. तर फायनली स्वरा शिकली बघा आता मस्तपैकी करायला. तर मी वरती आली जरा वेळ हे करायला. तर म्हटली मम्मी मी शिकले, प्रॅक्टिस झालं माझं. तर बघा करायला लागली आता. छान करायला लागली. जमेल चांगलं परत. अरे वा वा छान 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 छान. येते की आता प्रॅक्टिस करायला. येते की आता प्रॅक्टिस केल्यानंतर येते. हो ना. अरे वा वा छान 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 जमलं. खुश नाही. आदित्य काका वगैरे बघायला 12-12:30 वाजले होते यात्रेवरून. आणि त्याच्यानंतर आईने काय काय भाज्या वगैरे काय काय दिलेलं. दही भाजी चपाती नंतर बाजरीच्या भाकरी शेंगदाण्याच्या पोळ्या बरंच काय काय दिलं. तर सगळं ते व्यवस्थित काढून ठेवलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काही शूट करणं झालं नाही. आणि तिचा दंगा फार चाललेला. चल मम्मी संध्याकाळी आज जाणार आहे फेस्टिवल. तर आपण जाईपर्यंत जाईल. तर मग मस्तपैकी तिला घेऊन गेलो. फेस्टिवल वगैरे बघितलं. तर प्रत्येक वेळेस काही ना काही गेलं की घेणं होतंच. बाहेर जास्त काही घेतलेलं नाही आहे. आणि गृहउपयोगी वस्तू वगैरे खूप छान छान होतं तिथं बघण्यासारखं होतं. तर स्वराचं रिंगचं प्रॅक्टिस बघा किती छान चालू आहे. आता ती 2 दिवसामध्ये चांगलं परफेक्ट शिकतेच.
तर तुम्हाला कसं वाटलं फेस्टिवल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.